मी आता सांजूला घ्यायला आलोय आणि सांजूला घेतलंय मी. आता रसिकाची वाट बघतोय, ती आली का आम्ही इथून जाऊ. सांजू अगोदर हे ट्राय करते है ना. सांजू कसं लागलं? आणि आमच्यासाठी भत्ता. तर गाईज ना पाऊस बघू शकता, एकदम पावसाने आता जोर धरला, एकदम जोराचा पाऊस सुरू झालाय मित्रांनो. गाईज ना आमच्या इथं वायफाय आहे आणि जर वायफाय नसतं ना मित्रांनो तर डेफिनेटली पोषण ब्लॉग अपलोड करणं तर दूरचीच गोष्ट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि पोषण आजचा चॅलेंजचा आहे दिवस चौथा गाईज. आणि ना सांजूची माझी लागलेली होती शर्यत कोण लवकर आवडणार. तर सांजू इकडे एकदम रेडी शेडी होऊ राहिले आणि माझं तर अजून काहीच नाही आवडलेलं. आणि इकडे बघू शकता सांजू खाऊ राहिले ब्रेड पकोडा सांजूसाठी एकदम सगळं इकडे आली पण आहे. आणि दोघं जणांनी एकदम मला तर हारूनच टाकलंय. माझे अजून केस विंचरायचे आहे, सांजूचे केस रेडी झालेत. पटापट गाईज मी जातो, तेल लावतो. बरं काय बघा तेल लावलेलं नाही. आता चला लेट्स गो एन्जॉय करू पोषण. मस्त बाई. आणि गाईज ना आपला तिसरा ब्लॉग अपलोड झालेला नाही कारण रात्री आमच्याकडे वायफायच नव्हतं मित्रांनो. वायफायची रेंज गेलेली आणि नेटवर्क तर LTEमध्ये चालते, तर 146 तास दाखवू राहिले. तर मी आता जातो थोडंसं नेटवर्क कव्हरेजमध्ये 5Gमध्ये आणि अपलोड करतो. पण आता 8 वाजलेत मित्रांनो. आपला 9 वाजता ब्लॉग इथे बघू आता काय होते. हॅलो सांजू, लवकर घ्यायला येऊ. ठीक आहे चलो बाय बाय. तर मित्रांनो मस्तपैकी मी आता ब्लॉग अपलोड करत टाकला आहे. तर इथं थांबतोय थोडा वेळ. संजूला क्लासमध्ये सोडलंय आणि इकडे आहे मस्तपैकी बस. गाईज ना आमच्या इथं वायफाय आहे आणि जर वायफाय नसतं ना मित्रांनो तर डेफिनेटली पोषण ब्लॉग अपलोड करणं तर दूरचीच गोष्ट. कारण LTE दाखवते. साधा कॉल तरी एकदम आवाज येतोय बरं का, व्हॉइस येतोय. कॉल जरी केला ना तरी व्हॉइस काही येत नाही मित्रांनो. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे आहे वायफाय. तर वायफायवर GB आहे आम्ही. आणि 5Gचा रिचार्ज वगैरे करून काहीच फायदा नसतो मित्रांनो. काहीच नाही मित्रांनो. फालतूचा तो रिचार्ज वगैरे जातोय. फक्त आज हा पहिला मी ब्लॉग अपलोड करून राहिलो कारण आपलं चॅलेंज आहे ना 9 वाजता. तर आता बघू ब्लॉग किती वेळामध्ये अपलोड होतोय. पोषा हो गाईज, मोठ्या मुश्किलीने आपला व्लॉग अपलोड झालेला आहे. आणि आता मी बसतो एडिटिंग करायला, थोडंसं पब्लिक वगैरे करतो, थंबनेल वगैरे लावतो. आणि इकडं सकाळी पावसाने सुरुवात केली आहे. तुमच्याकडे पाऊस पडतो की नाही मला कमेंट करून सांगा. हे बघा सांजू गेले स्कूलला, आली इकडे आता कपडे धुवून वाळत टाकू राहिली. आमच्याकडे तर ना मित्रांनो कपडे वाळत टाकायला इतकी बेकार अवस्था आहे. इकडनं पण पाणी पडतो, ह्या साईडनी पण पाणी पडतो. इकडे आम्ही हे ठेवले कपडे वाळत टाकायला, पण पूर्ण पाण्याचं भिजून जाते. तर आम्ही प्लॅन करतोय का इथे एक पाईप लावू वरती आणि त्याचं पाणी साईडला काढून देऊ. बघतो काहीतरी जुगाड करावं लागेल. आणि रूममध्ये तर मग छोटा रूम आहे, तर मग इकडे ह्या साईडला वगैरे थोडेसे सुकले की आम्ही कपडे इकडे टाकतो. आणि अशा रूमची अवस्था आहे आमच्या. एकदम छोटा आहे, इटुकला ना पुरुषांना, त्याच्यामुळे. तर गाईज ना पाऊस बघू शकता, एकदम पावसाने आता जोर धरला, एकदम जोराचा पाऊस सुरू झालाय मित्रांनो. छत्री घेऊन आलोय. खूप जबरदस्त असा पाऊस सुरू आहे, सुपर डुपर. तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का मला कमेंट करून सांगा. खूप जबरदस्त असा पाऊस आहे बरं का. आणि मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो आम्ही ज्या मिरच्या लावल्या ना त्यांची काय हालत आहे. पाऊस तर खूपच आहे. तर आम्ही ह्या साईडला लावल्या होत्या मिरच्या मित्रांनो. तर मिरच्यांची हालत बघा. ह्या लावल्या होत्या छोट्या मिरच्या, त्यांची हालत बघू शकता तुम्ही. इकडे भेंडी आहे, भेंडींना छोट्या भेंड्या येऊ राहिल्या मित्रांनो मस्तपैकी. आणि माठ वगैरे इकडे, तिकडे पपई वगैरे आहे. वांगे आहेत, वांग्यांची हालत बघा. छोटे वांगे आहेत, पण आता येतीलच मोठे. इकडं हा शेवगा आहे, शेवगा तर मस्त येऊ राहिला रे भावांना. इकडे आहे टोमॅटो एकदम सुपर येऊ राहिलेत बरं का मित्रांनो. आणि आता पाऊस पण सुरू झालाय ना तर अजून याला जोर सापडेल आणि सुपर डुपर असे टोमॅटो येतील. आणि तुमच्याकडे पाऊस आहे की नाही मला सांगा बरं का नक्की. आमच्याकडे बघा कसा पडू राहिला, एकदम जोरसे. आणि इकडचं वातावरण. आणि इथे एक पक्षी आहे बरं का, साळोकी आहे ह्या साईडला. ही बघा इथं बसले साळोकी, पंख हे करू राहिली ती. तर गाईज ना आता बाहेर कांदे आम्ही ठेवायचो, तर आता आलीने मध्ये घेतली. तर आता कॉटच्या खाली आम्ही घालून देणार आहेत. तर सर्व आले आता कांदे इकडे बाहेर काढून राहिले. इकडे आली आहे, सांजू गेले स्कूलला. हॅलो गाईज, तर मी आता सांजूला घ्यायला आलोय आणि सांजूला घेतलंय मी. आता रसिकाची वाट बघतोय, ती आली का आम्ही इथून जाऊ. आणि इकडचा व्ह्यू बघा, सुपर डुपर असा पाऊस पडून गेलाय. सांजू इकडे आहे. हॅलो सांजू काय म्हणशील, कसा पाऊस होता आजचा? भारी. आणि स्कूल कशी होती आजची? उद्या कलर सांगितलेत. घेऊया ना मग, आपल्याकडे कलर आहेत हो का. आता आपण कुणाची वाट बघतोय?
दीदी रसोडा दीदी. हा. तर गाईज ना आताच आम्ही आलो इथं. आपण बाईक पार्क केले मस्तपैकी आणि सकाळून पावसाने जी सुरुवात केली ना टू बी कंटिन्यू चालूच आहे. मस्तपैकी बारीक बारीक पाऊस, जास्त काही जोराचा पण आहे, एकदम बारीक बारीक हलका हलकासा पाऊस चालू आहे. पण सकाळून मॉर्निंग लावून एकदम टू बी कंटिन्यू. तर गाईज आता आम्ही मस्तपैकी आलोय रूम मध्ये आणि बाहेर अजूनही पाऊस चालू आहे. सांजो काय घेऊन आली तू? हो का? तर सांजोने काहीतरी नवीनच आयटम आणलाय, बघू ना कसा असतो. तर हे काहीतरी एक नवीनच घेऊन आले आणि एक दुसरं काय आणलंय, हे डेअरी मिल्कचं काहीतरी आणलंय, लॉलीपॉप आणलाय. तर सांजो अगोदर हे ट्राय करते, है ना सांजो? कसं लागलं? आणि आमच्यासाठी हा तुझ्यासाठी पण ना बेच्चू भेळ भत्ता घेऊन आलोय आम्ही. तर आता असा येतोय, पहिला न्यूजपेपरमध्ये यायचा, आता ह्या पेपरमध्ये येतोय. आता बघू. हा आली काढून आली भत्ता एकदम मस्त. अशा बाहेर पाऊस पडतोय आणि आता आम्ही बघा काय भत्ता खाऊ राहिलो. कांदा टमाटर घालून खाणार आहेत आम्ही मस्तपैकी. वाव, हो नवीन ठिकाणी आम्ही घेऊन आलोय भेळ भत्ता. बघू कशी क्वालिटी आहे, टेस्ट करू. गाईज ना इकडं पाऊस थांबायचं काय नावच नाही घेऊन राहिलं. एकदम बारीक बारीक पण पाऊस चालूच आहे आणि पक्ष्यांचा आवाज पण येतोय बरं का. आणि मी तुम्हाला इकडं थोडंसं दाखवतो, हालत कशी करून टाकली एकदम सुपर डुपर मित्रांनो. आणि इकडं बघा मित्रांनो, काय बघू शकता तुम्ही काय वातावरण. आणि हळूहळू म्हणजे तुम्हाला लाईटली आता ग्रीनरी दिसायला लागले. तर येत्या काही दिवसामध्ये ना हे पूर्णच्या पूर्ण ग्रीन होऊन जाणार आणि एकदम मस्तपैकी दिसणार मित्रांनो, भारी वाटेल. तर आज हे बघून घे बरं का कसं आहे आणि नंतर आपण कम्पेअर करू कसं दिसेल तुम्हाला. आलीने स्पेशल बनवला आहे चहा बरं का, मी तुम्हाला दाखवतो. आमचं तर पूर्ण ओलं ओलं इथं होऊन राहतंय बरं का. आणि हा बघा इकडे आहे आली खाले आले. आणि हे बघा चहा कशात पिऊ राहिली ती. आणि हे बघा चहा, इकडे पण चहा. आणि सांजू काय करे तुम्हाला दाखवतो बघा. सांजू पोशावर झोपून गेली मस्तपैकी. बाहेर एकदम जोराचा पाऊस चालू होता त्याच्यामुळे सांजू झोपून गेली. तर गाईज इकडं आल्या मेंढ्या, बघू शकता कशा आहेत मेंढ्या, मला कमेंट करून सांगा. हे बघा मेंढ्या. तर गाईज ना इकडं आपण मिरची आणि लाल माठ लावला होता. तर हलका आता त्याच्यामध्ये भेंडी ॲड करू राहिले. भेंडीचे सीड जे आहेत ते आता ठाणून देऊ राहिले. हे बघा दाखवा भेंडीचं बी. तर हे आहे भेंडीची सीड आणि ते आता अशी ठाणून देऊ राहिले. ते बघा गाईज ना आता पाऊस एकदम उघडला होता आणि परत पावसाने सुरुवात केली एकदम जोरदार मित्रांनो. आणि संध्याकाळी 6 वाजता आहे ऑलमोस्ट. आम्ही परत एकदा पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे. आली इकडे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. काय करते आले? तुमच्या लेकीने फरमाईश केली बटाट्याची भजी. तर आली सांजोसाठी बनवते पोटॅटोची भजी. आणि सांजो काय करते तुम्हाला दाखवतो बरं का. दुपारी झोपली होती, आता बघा. हॅलो सांजो. तर सांजो आता उठले बरं का. तर मित्रांनो वाईट दिवस आहेत, म्हणजे पावसामुळे एकदम बाहेर कुठं जाता येत नाही, शूट करता येत नाही. खूप हाल होऊ राहिलेत आमचे. पण तुम्ही प्रेम करताय, असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या पैशा हो. सांजोसाठी आलीने बनवले एकदम गरमागरम भजी. आणि सांजो कशी खाऊ राहिले बघा. अय सांजो काय खाते? पकोडा, पोटॅटोचा पकोडा खाऊ राहिली. मी पण टेस्ट करतोय बरं का. मस्त. आणि आली ना माझ्यासाठी आता बनवू राहिले स्पेशल बाबा कांद्याचं बनवू राहिले आता तिकडं. आणि इकडे आले आहे अशी बायको सगळ्यांना भेटो. आता ब्रेडचं बापरे, आता ब्रेडचं पकडो. पोटॅटोचं झालं, आता ब्रेडचं सांजूला पाहिजे. वा, सांजूच्याच ख्वाईस पुऱ्या करणं आम्हाला नको का? म्हणजे काय प्रत्येकाच्या करत बसू का? मग कांद्याचा काप बनव माझ्यासाठी एकदम. कांदा टोमॅटो एकदम मिक्स. हो जाने दे बनव. तर गाईज आम्ही आणलाय हा भोवरा आणि सांजो आणि मी त्याला फिरवणार आहे. याला लाईट वगैरे आहे. तर रात्रीचा व्ह्यू कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो. वाव, कसा फिरू राहिला, एकदम जोरामध्ये फिरू राहिला बरं का.
पण दिसायला किती स्लो स्लो दिसू राहिला, पण एकदम जोरात फिरतोय तो. सांजो आणि मी आणले इकडं हा काय भोरा आमच्या इकडं म्हणतात, तर त्याला आता फिरूया आणि त्याला लाईट आहे मस्तपैकी. तर रात्रीचा कसं व्ह्यू येतो ते दाखवतो तुम्हाला.